गणेशोत्सव डीजे व डिजिटल फलकावर नियंत्रण आणो. पोलीस निरीक्षक पवार. येईल त्या 3-4 दिवसापासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासंदर्भात मोडणीमध्ये गणेश मंडळ पदाधिकारी नागरिकांची टेंभुर्णी पोलीस स्टेशनच्या वतीनं शांतता बैठक पार पडली. या बैठकीला गणेश तरुण मंडळाचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी गणेशोत्सवादरम्यान मंडळाने कोणती खबरदारी घ्यावी, याबाबतचे नियम काय आहेत, त्याची माहिती API जोग यांनी दिली. तर गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकीवेळी DJ वाजवण्यास बंदी असून पारंपरिक वाद्यांचा वापर करावा. तसेच डिजिटल फलकाच्या बाबतीतही कायदेशीर कारवाई ग्रामपंचायतीला सोबत घेऊन करू, असं PI नारायण पवार म्हणाले. याबाबत लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजशी बोलताना ते काय म्हणाले पाहूयात. सर, 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत यामध्ये की गेल्या शांतता मीटिंगमध्ये तुम्ही मोडणीम शहरातल्या डिजिटल बोर्डाबाबत अधिकृत निर्णय घेऊ किंवा त्यावर कारवाई करू असं म्हणाला होता. मात्र तरी देखील डिजिटल बोर्डावरती अद्यापही कारवाई झालेली नाही. काय यामागचं कारण काय? नमस्कार. आज मोडणीम शहरामध्ये गणेशोत्सवाच्या अनुषंगाने या ठिकाणी आज आपण शांतता कमिटी मीटिंग आणि सर्व मंडळाची या ठिकाणी आज बैठक घेतलेली आहे. त्या बैठकीमध्ये हा सालाबादप्रमाणे जे गणेशोत्सव साजरा होत आहे तो शांततेत पार पाडण्याबाबत सर्वांना आवाहन केलेलं आहे, सूचना दिलेल्या आहेत. त्यामध्ये आम्ही आक्षेपार्ह बोर्ड, आक्षेपार्ह देखावे, आक्षेपार्ह अशा काही गोष्टी लावू नयेत याबाबत सूचना दिलेल्या आहेत. यापूर्वी देखील जे कोणी डिजिटल बोर्ड लावलेले आहेत त्याबाबत मी पुन्हा त्यांना या ठिकाणी आवाहन करत आहे की कुठलाही डिजिटल बोर्ड ग्रामपंचायतच्या परवानगीशिवाय लावण्यात येऊ नये आणि ग्रामपंचायतने डिजिटल जे बोर्ड विना परवानगी लावलेले आहेत त्यांच्या विरुद्ध आमची मदत घेऊन कारवाई करावी. यापुढे ग्रामपंचायतला आम्ही कधीही त्यांना पोलीस बंदोबस्त आणि मदत करण्यास तयार आहोत आणि यापुढे डिजिटल बोर्ड नियमानेच ग्रामपंचायतीचे नियमानेच लागतील याबाबत दक्षता घ्यावी असं आवाहन करू. मोडणीम ते बसस्टँड ते ग्रामपंचायत कार्यालय असेल या दरम्यान जो डिवायडरमध्ये अनेक जणांचे बोर्ड लागलेले डिजिटल बोर्ड, त्यामुळे कट पॉईंटला रस्ता वळताना अपघात होण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायतीकडून कुठलीही परवानगी नसताना हे डिजिटल बोर्ड महिनोन्महिने रस्त्याच्या मधोमध असतात. त्यावरती कारवाई नक्की होणार आहे की आता पळवाटच यातून काढले जाणार आहे? याबाबत मी मागे पण सांगितलेलं आहे. ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये सार्वजनिक ठिकाणी जर कुठं काही बोर्ड लावणे, काही लावणं ग्रामपंचायतची परवानगी घेणं आवश्यक आहे. ज्या ठिकाणी विना परवाना बोर्ड्स वगैरे लावलेले असतात नगरपालिकेच्या हद्दीमध्ये, जसं नगरपालिका काढत असतं त्यावेळेला पोलिसाची मदत घेत असतं, तसं ग्रामपंचायती देखील आमची पोलिसाची मदत घेऊन सदरचे अनधिकृत जर बोर्ड असतील तर काढण्याचं काम करावं. त्या ठिकाणी पोलीस आम्ही त्यांना प्रोटेक्शन देण्यात येईल. गणेशोत्सवाचं आगमन असेल आणि आता विसर्जन असेल, उच्च न्यायालयानं डीजेवरती पूर्णतः बंदी म्हणून आदेश काढलेले आहेत. आता याबाबत नेमकं काय, आता संभ्रमावस्था मोठ्या प्रमाणात आहे. पोलीस प्रशासनाला कशा पद्धतीचे आदेश आलेत आणि त्या आदेशाचं पालन या गणेश मंडळाकडून होण्यासाठी पोलीस काय प्रयत्न करणार आहेत? त्याबाबत सर्व गावोगावी मीटिंग घेऊन आम्ही सर्व गावातील नागरिकांना या ठिकाणी ध्वनी प्रदूषण अधिनियम याचं उल्लंघन होणार नाही याबाबत सर्वांना सूचना देण्यात आलेल्या आहे. जर कोणी DJ लावून त्या ठिकाणी ध्वनी प्रदूषण अधिनियमाचं जर उल्लंघन केलं तर त्यांच्या विरुद्ध कारवाई होती अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. ध्वनी प्रदूषणाचा प्रश्नच येत नाही जर डीजेवरती उच्च न्यायालयानं आदेश काढलेले असतील की पूर्णतः बंदी म्हणून, मग ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा येतो कुठे? आदेशाप्रमाणेच कारवाई करण्यात येईल. आदेशामध्ये ज्या गोष्टी नमूद असतील त्या गोष्टीच्या सूचना मंडळाला देण्यात येतील. तर सध्या टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे PI नारायण पवार साहेब आपल्यासोबत होते. उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे गणेशोत्सव विसर्जन असेल आणि आगमन असेल यामध्ये जे DJच्या संदर्भात आणि मोडणीममधल्या डिजिटल फलकाच्या संदर्भात निश्चितपणानं योग्य ती कारवाई करू असं ते सांगतायत.